शुरू करा। हाँ, तो आज यहाँ महाराष्ट्र सदन में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी और जो हमारे स्टेट के प्रेसिडेंट है, 28 राज्यों के प्रतिनिधि और 8 केंद्र शासित प्रदेशों के अध्यक्ष आज के मीटिंग में मौजूद थे। और इस मीटिंग ने हमने तय किया है कि भाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के 2 करोड़ मेंबर पूरे देश भर में बनाने का लक्ष्य हमने बनाया है। उसके साथ साथ जो अगले साल में जो 4 राज्यों के चुनाव आ रहे हैं, उसमें उत्तर प्रदेश है, पंजाब है, उत्तराखंड है और मणिपुर है। ऐसे 4 राज्यों के जो चुनाव आ रहे हैं, उस 4 राज्यों के चुनाव में रिपब्लिकन पार्टी अपने कैंडिडेट उतारेगी और कुछ राज्यों में अपनी सीट चुनकर लाने का प्रयत्न करेगी। उसके साथ साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने यह भी तय किया है कि बाबा साहब अम्बेडकर जी का मिशन जो है, ये मिशन सर्व जाति धर्म के लोगों को साथ में ले जाने वाला मिशन है और इस पार्टी में सभी जाति के धर्म के लोगों को आने का मौका हम दे रहे हैं और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हर राज्य में अपना अपना काम कर रही है। हमने सभी कार्यकर्ताओं को आदेश दिया है कि पार्टी स्टेट कमेटी जो है, स्टेट कमेटी ने जिला कमेटी बनानी है, तहसील कमेटी बनानी है। अनेक जिलों में हमारी कमेटियां है। ग्रास रूट पर काम करने की बहुत बड़ी आवश्यकता है। तो गरीबों की समस्या होती है, खेत मजदूरों की समस्या, झुग्गी झोपड़ी में रहने वाले लोगों की तो समस्या, बेरोजगारों की समस्या, महिलाओं की समस्या, छात्रों की समस्या, ऐसे और किसानों की जो समस्या है, ऐसे समस्याओं की तरफ आरपीआई के नेताओं ने कार्यकर्ताओं ने ध्यान देना है और उनको न्याय मिलने के लिए सरकार के साथ बातचीत करके उनको न्याय लेने के लिए रिपब्लिकन पार्टी ने प्रयत्न करना है। इसी तरह का हमने तय किया है और इसी तरह एक और भी हमने एक मांग किया है कि प्राइवेट सेक्टर में शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब को रिजर्वेशन मिलना चाहिए, ओबीसी को रिजर्वेशन मिलना चाहिए। ये भी हमारी पार्टी की मांग है। मैं सरकार में हूँ, लेकिन सरकारी क्षेत्र प्राइवेट बनते जा रहे हैं और नौकरियां कम होती जा रही है। इसीलिए जब माननीय अटल बिहारी वाजपेयी जो प्राइम मिनिस्टर थे, तब भी हमने मांग की थी और जब मनमोहन सिंह जी सरकार की तो तब भी हमारी ये मांग थी। अभी माननीय नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में एनडीए की सरकार है। इस सरकार के तरफ भी हमारी मांग है कि प्राइवेट सेक्टर में शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब को, ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए। इसी तरह की चर्चा आज की मीटिंग में हुई है और पार्टी को पूरे देश भर में बढ़ाने के लिए, महाराष्ट्र में भी पार्टी को बढ़ाने के लिए और महाराष्ट्र में रिपब्लिकन पार्टी को महायुति ने कुछ सीट हमको देनी चाहिए। जब लोकसभा का चुनाव आएगा, जब विधानसभा का चुनाव आएगा, तब आरपीआई को भी मतलब महाराष्ट्र में हमें मतलब साथ में लेना चाहिए। बाकी के राज्यों में हमको एनडीए साथ में इसलिए नहीं लेती है कि महाराष्ट्र से रिपब्लिकन पार्टी एनडीए में है, तो बाकी के राज्यों में अगर आरपीआई को हम टिकट देंगे तो बाकी की सब एनडीए की पार्टी हमको टिकट मांगेगी। इसीलिए उन्होंने नियम बनाया है कि भाई जिस तरह पे बिहार में जो 3-4 पार्टी एनडीए में है, उत्तर प्रदेश में 3-4 पार्टी एनडीए में है, महाराष्ट्र में 3-4 पार्टी एनडीए में है, उनको उस राज्य में टिकट देते हैं। लेकिन हमारी सूचना ये है कि हमारी पार्टी सारे देश भर में है। हमारी पार्टी नागालैंड में रिकॉग्नाइज है, 2 एमएलए हमारे हैं, मणिपुर में हमारी पार्टी रिकॉग्नाइज है और आने वाले चुनाव में हमने तय किया है कि हमारे जो वहाँ के नेता है महेश्वर जी, उन्होंने हमको बताया है कि भाई वहाँ हम मतलब जो 60 सीटें हैं, उसमें से 40 सीटों पर चुनाव लड़ने का प्रयत्न हमारा आरपीआई की तरफ हो रहा है। इसी तरह हमारी पार्टी छोटे राज्यों में बढ़ रही है और इसी तरह पार्टी को बाबा साहब का मिशन, सबको न्याय, सबका साथ, सबका विकास, ये नरेंद्र मोदी जी का तो नारा ही है, लेकिन बाबा साहब का नारा ये था कि हर व्यक्ति को न्याय मिलना चाहिए, सामाजिक न्याय मिलना चाहिए, आर्थिक न्याय मिलना चाहिए। उसके लिए हम सब लोग आरपीआई की तरफ से काम करते रहेंगे, ऐसा आज की मीटिंग में तय हुआ। हाँ, तर आता आज आमची राष्ट्रीय कमिटीची आणि सर्व
देशातल्या 28 राज्यातले आणि 8 केंद्रशासित प्रदेशातले अध्यक्ष इथं आले होते आणि आमची जी राष्ट्रीय कमिटी आणि या सगळ्या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज आमची मिटिंग महाराष्ट्र सदनमध्ये झाली, म्हणजे चालू आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे की 2 कोटी मेंबर रिपब्लिकन पक्षाचे साऱ्या देशामध्ये बनवायचे आणि रिपब्लिकन पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायचा. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षामध्ये आणायचं. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल, पारशी असेल, या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यापक विचाराचा रिपब्लिकन करायचा, अशा पद्धतीचा एक ठराव आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी ज्या निवडणुका येणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये किंवा जानेवारीमध्ये निवडणूक येतील, तर त्या 4 राज्यांच्या निवडणुका येत आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्यानंतर पंजाब आहे, मणिपूर आहे, अशा 4 राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. आणि या 4 राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे आणि काही ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील. मणिपूरमध्ये तर आमची मोठी तयारी आहे. त्या ठिकाणी 60 पैकी 40 जागा लढण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत, असं तिथे अध्यक्षांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आणि इतर राज्यामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. आणि मी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता ऍक्टिव्ह असला पाहिजे, ग्रासरूटमध्ये काम करणारा तो असला पाहिजे, बेरोजगारांच्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सरकारचे जे काही अनेक उद्योग आहेत, त्या अनेक जे काही स्कीम आहेत, त्या स्कीमचा फायदा आपण खेड्यापाड्यातल्या शहरातल्या मुलांना मुलींना मिळवून दिला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, विधवा महिला आहेत, या सर्वांना न्याय देण्यासाठी आपण सातत्यानं आवाज उठवला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर आपण मांडलेली आहे. काम केल्यानंतरच पक्ष वाढणार आहे आणि काम करत राहा, अशा पद्धतीचं आवाहन आपण या ठिकाणी मिटिंगमध्ये केलेलं आहे. तर तुमच्या या सगळ्यामध्ये जी खासगी क्षेत्राच्या संदर्भातली मागणी आहे, तर आता आमची मागणी अशी आहे की आमची मागणी आम्ही केलेली आहे की ज्या पद्धतीने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला ज्या पद्धतीनं आरक्षण शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये मिळत आहे, पण अलीकडे बरेच सरकारी उद्योग प्रायव्हेट होत आहेत आणि त्यामुळं ज्या ठिकाणी सरकारी उद्योग प्रायव्हेट झाला त्या ठिकाणी रिझर्वेशन बंद होतंय. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की जो सरकारी उद्योग प्रायव्हेट होईल त्यामध्ये रिझर्वेशन ठेवण्याची तरतूद करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी पार्लमेंटमध्ये बिल आणून त्याचा कानून बनवला पाहिजे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही माननीय पंतप्रधानांना आणि आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि ही जी मागणी आहे ही मागणी आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला सुद्धा या विषयावरती चर्चा झालेली होती आणि नंतर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झालेली होती, पण फक्त चर्चा झाली, पण पुढे या प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनचा निर्णय झाला नाही. पण आमची मागणी अशी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलित, आदिवासींना, ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. काय वाटतं तुम्हाला, ते एनडीए मध्ये येऊ शकतात का? तर म्हणजे आता माननीय शरद पवार साहेबांच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान भेटलेले आहे. ते काय भेटलेले काय त्याची मला माहिती नाही आहे, परंतु जर हे 8 खासदार जर पंतप्रधानांना भेटले असतील, त्याच्या अगोदर माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटले होते, सुप्रिया सुळे त्यांना भेटलेल्या होत्या. पंतप्रधानांना भेटण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण फक्त भेटून काय उपयोग आहे? त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी एनडीएमध्ये आलं पाहिजे. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे पवार साहेबांना की आपण एनडीएमध्ये आलं पाहिजे. जॉर्ज फर्नांडिस सारखे नेते या एनडीएमध्ये होते, तर पवार साहेबांनी यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं अजितदादांचं म्हणणं हेच होतं की शिवसेना आपल्याला चालते पण बीजेपी काय चालत नाही आहे. त्यामुळं जर ते भेटले असतील तर मला असं वाटतं की जर एनडीएमध्ये ते येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे आणि त्यांनी एनडीएमध्ये यावं असं माझं मत आहे. पण यात जोडून आहे की सध्या आगामी घटना दुरुस्ती विधेयक येणार आहे, मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी काय भूमिका राहील तुमची? माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे. बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर असताना त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या महिलांना हक्क मिळाला पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये त्यांना चांगला हिस्सा मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यामध्ये सुद्धा होते.
पण त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर असताना पार्लमेंटमध्ये हे बिल पास होऊ शकलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळं आम्ही महिला आरक्षणाच्या बाजूने आहोत. त्यामुळं काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरती आमचा आरोप आहे हे महिला विरोधी आहेत. यांना महिलांचं आरक्षण लागू होऊ द्यायचं नाही आहे. जर 2029 मध्ये आरक्षण लागू करायचं असेल तर लवकरात लवकर हे बिल पास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महिलांचं आरक्षण जे आहे ते वाढवत असताना किंवा त्यांना आरक्षण देत असताना डिलिमिटेशन 20-25 वर्षानंतर करण्याच्या संबंधामधली तरतूद संविधानामध्ये आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यांनी सरकारशी बोलावं. तर आम्ही सुद्धा त्यांचे बोलायला तयार आहोत. अनेक पक्षाची आमच्या इंडियाच्या वतीनं चर्चा सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की डिलिमिटेशनला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. मतदारसंघ फार मोठे मोठे आहेत. ते मतदारसंघ छोटे झाले पाहिजेत. आणि जे बिल माननीय अमित शहा साहेबांनी आणलं होतं की महिलांसाठी सध्या पार्लमेंटच्या 543 जागा आहेत. सगळ्या जागा 545 आहे, पण त्यामध्ये 2 जागा अँग्लो इंडियनच्या आहेत आणि इलेक्शनच्या जागा 543 आहेत. तर त्याच्यामध्ये 273 जागा वाढवायच्या आणि पार्लमेंटच्या 816 जागा करायच्या आणि डिलिमिटेशन जे आहे ते डिलिमिटेशन त्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून हे बिल लवकरात लवकर पास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर सगळ्यांची सहमती झाली तर कदाचित स्पेशल अधिवेशन सुद्धा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर माझ्या पक्षाचा महिला आरक्षणाला आणि डिलिमिटेशनला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. तर तुमचा 10 वर्ष तुमच्या मंत्रिपदाला होत आहे. खूप कमी मंत्री असे आहेत की ज्यांनी मोदी कॅबिनेटमध्ये 21 वर्ष सलग आपलं मंत्रिपद कायम ठेवलं. तुमचा सत्काराचा समारंभ होणार त्याबद्दल पण सांगा आणि भविष्यात जे मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आणि मागणी? तर आता एक तर माझ्या मंत्रिपदाला 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि अजून माझी 3 वर्ष बाकी आहे. तर या माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं 13 वर्ष मी मंत्री राहणार आहे आणि पुढे 29ला आमचं सरकार आलं तरी मी मंत्री राहणारच आहे. त्यामुळं आमच्या मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी 10 तारखेला माझा सत्कार ठेवलेला आहे आणि आपल्या 14 ऑगस्टला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपला सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र हस्ते ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, बाकीचे छगन भुजबळ साहेब आहेत, बाकीचे राहुल नार्वेकर आहेत, त्यानंतर अण्णा बनसोडे आहेत, आशिष शेलार आहेत, मंगलबाबा लोढाजी आहेत. अशा सगळ्या नेत्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मुंबईचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. त्यामुळं माझ्या मंत्रिपदाला 10 वर्ष होत आहेत याचा मला आनंद आहे. आणि मी मंत्रिपदावर असताना एक हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक माझ्या पाठीशी आहेत. याबद्दल मला आनंद आहे. आणि ही शक्ती जी आहे ती बाबासाहेबांच्या मिशनला पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी मंत्री असलो नसलो तरी मी मंत्रिपदावर असतानाही मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतो आहे आणि माझा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याच्याबद्दल मला स्वतःला आनंद आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आता आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा ठराव आम्ही केलेला आहे आणि त्यामध्ये नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे, गन्ना किसानी सिम्बॉल आम्हाला मिळालेला आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे की पुढच्या निवडणुका ज्या होणार आहेत, जे 4 राज्यामध्ये निवडणूक आहे त्यानंतर ज्या काही निवडणूक असतील त्यावेळेला आपल्या पक्षाला अजून 2 राज्यामध्ये जर मान्यता मिळाली तर पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणार आहे. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्याचा ठराव सुद्धा आम्ही केलेला आहे आणि त्या दिशेनं आमचं काम सुरू आहे.